घ्या ग कुणी गोकुळ्या कुणी काळमणी दाताच दात मला घ्या ग कुणी गोकुळ्या कुणी काळमणी घटके भगाता कुळीचा घटके भगाता कुळीचा घटके भगाता कुळीचा एवढ्या बाळाने एवढ्या तण्याने देवाच्या भगात गाण्याला बोलाव भगात गायला त्यांच्या बघा हातानव माझे दादा मोठानव दिल्यात एक ते एक शिव गावलं माझ्या ढोलानव आभारी बघा ते नादव तू माझ्या वाटलव सोडवल्या बघा जाग्यालव राम दुरया पद्यालव रचणाऱ्यामुळे देव शंकराने ध्यानाला मनाला विचार करायला गजासूर दैत्याचा आपण वध केला पाहिजे ह्या वेळेला म्हणून असणारा भोळादेव शंकर मात्र स्वतःची झोपडी सोडायला असणाऱ्या गजासूर दैत्याचा वध करण्यासाठी मात्र त्यावेळेला जंगल बघाया साडीला जंगल बघाया साडीला पायाची चुंबळ
पायाची चुंबळ येल्लवा निघाली पाण्यात पाणी व पट्टीच्या नाण्यात शंकर मात्र असणाऱ्या त्या गजासुर दैत्याचा वध करण्यासाठी जंगल झाडीला निघून गेलेला तर पाठीमाग मात्र पार्वती देवीला कोड पडलेलं असायला असणाऱ्या पार्वती देवीने ध्यानाला मनाला विचार करा की आता मात्र आपल्या तिथं आंघोळ सोडून करायचं आहे आणि आपल्या झोपडीला राखणीला मात्र आता कोणतर पाहिजे या वेळेला आणि ध्यानाला मनाला विचार करा पण असणाऱ्या पार्वती देवीने बरेच वर्ष त्या भोळ्यादेव शंकराला जप केलेला होता आणि त्याला प्रसन्न करून घेतलेलं होतं त्यामुळे तिच्या अंगावरती मळ सातशे रसायला त्या मळामधून मात्र बाळा निर्माण करायचा बरं का या वेळेला आणि असणाऱ्या पार्वती देवीवर अंगावरला सगळा मळ काढायला त्या मळापासून बाळ निर्माण करायला त्या बाळाला संजीवनी मंत्र मारायला तिथं त्याला बाळ मान्यवरचा बाळ तयार केलेला असायला असणाऱ्या बाळाला असणारी पार्वती देवी काय लागली ती बोलायला वाटत गेलं